मावळ आता सांग तू काय करू मी. चांगलाच घाबरावलाय मी दिले आता. आता तू माझ्यापुढे एक शब्दही बोलत नाही, अशी धमकी दिली मी दिले. शब्बास म्हणी सोनचिडी. तू एकच कर, आता त्याला सांग तू ना मी सांगते तसं नाही केलं तर मी चालली कायमची सोडून, अशी धमकी देतो त्याला. काही बी नाही म्हणलं की. त्यानं जर म्हटलं जाय तर मग काय करशील? मग वाटाळ करून घेशील का माया? तो काय असं म्हणतो तुले? तू फक्त धमक्या देते. आता पोरी भेटता कुठे लागणार आहे? मी सांगते तसं कर फक्त तू. तो हातात आला म्हणजे आपल्याला दुपटी माहीत सापडेन. तेवढी बी त्याची कमाई होईल, तेवढी आपल्या हातात येईन. समजलं? बरं माय, तू म्हणते तसं करते. मग मी आता धमक्यात देते दिले आता, पिशी भरून ठेवते. त्यानं जर मी सांगतो तसं नाही केले तर मग तडी येऊन जाईन. मग मी आप्पाशीन पाया पडत. तसंच करतो, काहीच घाबरू नको त्याने. तेव्हाच तो आपल्या हातात येईन. राधिका काय करते? जरा बाहेर येतेस का? बोला पटक्यात, काय म्हणता? काय झालं? का मारताय? काही थांबशील का नाही? का चालूच आहे प्रश्न एका मागून एक? माणूस काय सांगतो काय नाही त्याच्या आधी सुरून गेला तिचा पट्टा. फोनवर बोलायला तिला घंटा टाईम राहतो, आणि माणूस काय सांगतो त्याच्याकडे लक्ष नाही. मायवर तुमचं म्हणणं आहे मग तर मायबापाशी बोलणं सोडून द्या. कसं काय तुम्हाला इकून टाकली त्यांना? एवढं दबाव ठेवून मायावर तर सोनं करून द्या म्हटलं तर फक्त 1 ग्रॅमची टिकली मारले माया, आणि वट करून राहिले मायावर. आभार मान, लोक तेवढं बी करता नाही. तू या आग्रास्तव करून दिलं मी ना, कर्ज काढून सण. मायावर उपकारच केले मग तुमचं काही कर्तव्य नाही का? मग जवा तवा म्हणता तू यासाठी केलं, तू या आग्रास्तव केलं, तू यासाठी करतो. लोक करता का नाही? तू जास्त डोकं फिरवू नको माया. येता जाता तुम्हाला धमकी देते बरं. डोकं फिरवू नको माया, मग म्हणशीन चांगलं नाही. माय 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 म्हणजे मी धमक्या देऊन राहिली का? धमकी काय राहते तुम्हाला सांगते. मग मी आता या घरात मिनिटभर बी राहत नाही. मी आत्ताच्या आत्ता चालली मायाकडे, आणि फारकतीचे कागद तयार ठेवा तुम्ही आता, आणि फारकती घेऊनच टाका तुम्ही आता. मला बी तुमच्यासोबत राहणार नाही आता. जाय व तू, कोणाला धमकी देऊ राहिली? तुले 17 तर मला 18. तुला बी पाहतो ता मायला बी पाहतो. काय येतं मायचे भडवे माणसाला असं दाबू मारून राहिले. सगळं मनासारखं चालू आहे तिच्या कर्ज काढून सण, तरी चालूच आहे तिचं. हे घेऊन द्या, ते घेऊन द्या, नाही घेऊन द्यायला तर माहेरी जायच्या धमक्या. आता फारकतीची धमकी देऊ राहिली. आता ते सासूबाईचीच पाणी पडली. मला तेच शाळा करू आली सगळी. फोनवर तिला पुरी बिघडवून टाकली तिनं. आणि त्या सुरुवातीला अशी होती नाही. ते सासूबाईचाच रंदा घेणं पडतो आता. माय व मीरा, तू अचानक कस काय माय? आता तर आपण बोल राहतो बरोबर. चांगली होती तू. मी चांगली होती, त्या जवायानंच माझं डोकं फिरावलं. मग मी चालले आली. ते 2 ग्रॅमचं सांगितलं होतं, त्याने 1 ग्रॅमची टिकली आणली करून. त्याची माझी भानगड झाली आणि चालली आली. मग मी आता तू बोलली होती ना जास्त, मी बोलले की त्याला धमकी देऊन चालले याची. असं आहे का? बरं, काही टेन्शन घेऊ नको तू. कुठे भेटता पोरी द्यायले त्याला करते धांदलमात किती बी. तू दाबून मारायला पाहू राहिला. तुले दाबून मारायचं नाही आता, त्याला दाबून मारू आपण आता. समजलं का? तू 4-6 महिने राहिली बरोबर मोकळा होईन तो. मी सांगतो तसंच करतो आता. आयुष्याची वाट लावून टाकतो पोरच्या. मग आयुष्य तू ना उद्ध्वस्त केलं तर केलं, आता तिचं कर. तुम्ही चुप बसावा. काय उद्ध्वस्त केलं तुमचं आयुष्य ना? संताप देऊ नका मला, नाही तर उपाशी तीन तुम्हाला 8 दिवस. याच्याशिवाय काय करू शकते तू? मनमानी करू तर तू ना हे सगळ्या घराला उलटं करून टाकलं, आणि टेन्शन देऊ राहिली मला बी अजून. मीरा, मी तुला अजून बी सांगतो, वेळ गेली नाही. चुपचाप आली तशी बॅग उचल आणि तुझ्या सासरी निघून जाय. त्या मायचा ऐकशील ना तर आयुष्यात पश्चाताप करणार पडेल तुला. हे ध्यान ठेव. ऐकू नको त्यांचं पोरी. त्यांच्या नांदी लागून आहे ना गुलाम बनून राहशील तो. मग ऐकशील तर महाराणी बनशील. त्यांच्याकडे ध्यान नको देऊ. अरे देवा, आता काय करू? मायचं ऐकू का बापाचं काहीच समजून नाही राहिलं आता. देवा, तूच रस्ता दाखवा मला काहीतरी आता. मीरा, तुला आता देव नाही मीच रस्ता दाखवेन. ये घे घटस्फोटचे कागद. तू बोलली होती ना मला तुझ्यासोबत राहायचं नाही, फारकती दे नाही म्हणून. सासूबाई, हे तुमचं पार्सल तुमच्या हवाले. आता सांभाळा तुम्ही येले. माय
हा तर मायापेक्षा वरचा निघाला माय. मी शेअर तर हा 1.25 शेअर. माय लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त उरालं माय. आता काय करू? आता पायास पडण्या पडतील माय. अहो काय झालं जाऊ बापू, जरा शांततेत तर सांगा. डायरेक्ट फारकतेपर्यंत आले तुम्ही तर. विचारा तुमच्या लाडक्या पोरीले आणि बायकोले तुमच्या काय खेळ लावला त्यांना मायाभोवती तर. बाबा मी चुकले हो, मला माफ करा. माईचं ऐकूनच मी ना आतापर्यंत यांना धमक्या देत राहिले, आणि मी आता बी धमकी देऊन आलते की मला तुमच्यासोबत राहणार नाही म्हणून. जावाई बापू एवढं काही मनावर घेऊ नका हो. माई पोरगी म्हणाल तशी चांगली आहे. ये माई बायकोच 12 टक्कोरीची आहे. तिनंच सगळा खेळ केला तिच्या आयुष्यात. माई बी आयुष्याचा खेळ केला आणि आता पोरच्या आयुष्याचा खेळ करायला निघाले. तिच्या वतीनं मी माफी मागतो तुम्हाला, पण एवढा बारचीनं जाऊ द्या आता. खरंच जावाई बापू चुकले मी. लालचेपोटी मी माझ्या पोरले उलट सुलट शिकवलं. तुमच्या भरेल घरात दाती घातली. या आमच्या हरक्या मायांमुळेच पोरींचे संसार उद्ध्वस्त होत आहे. या आज कळून चुकलं मला. माफ करा मला. माया पोरले पदरात घ्या आणि अशी चूक करू नका. याच्यापुढे मी कधीच तिला वाईट सांगणार नाही. खरंच हो, याच्या पुढे मी कधीच माईचं ऐकणार नाही. एवढ्या बारचीनं माफ करा. याच्या पुढे तुम्हाला कधीच त्रास देणार नाही मी. माझे कर्तव्य सगळे पार पाडेन. माझ्या कामधंदा करेन मी. करा जावई बापू माफ मोठ्या मनानं. जाऊ द्या आता, दोघींले चूक करून चुकली त्यांची. क्षमा करा आता, जाऊ द्या. अहो मामा, तुमची बायको म्हणजे मै सासू शेर आहे ना, तर मी 1.25 शेर आहे. मी ना पाहिलं, मै बायको पहिल्यापासून तशी होती नाही. हिनं सांगून सवरून तिले पूर्ण हँग करून टाकली. ते तिचं ऐकून मायाशी वागायला लागली उलटं. म्हणून मला आता ही शाळा शिकवणी पडली. मला बी कुठे पारकती देणे नाही. मला काही माई बायको टाकणीची नाही. माई तिच्यावर लय प्रेम आहे, पण त्या प्रेमाचा पुरा विस्फोट करून टाकला माझ्या सासूबाईनं. म्हणून तिच्यावर मला शिरजोर होणं पडलं. ते शेअर तर मी 1.25 शेअर. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त लोकांना बघता यावा म्हणून शेअर करा व आपला सपोर्ट असाच राहू द्या. धन्यवाद.